मी दुधी हलवा बनवलेला आहे. ना माव्याचा खव्याचा वापर ना फूड कलरचा वापर करता छान असा हा दुधी हलवा बनवलेला आहे. तर हा दुधी हलवा कसा बनवला त्यासाठी माझी रेसिपी पूर्ण पहा. छान रेसिपी आहे. नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे दुधी हलवा. शरीरासाठी खूप उपयोगी असा दुधी हलवा आणि ह्यामध्ये आपण कुठलेच बाहेरचे जिन्नस वापरणार नाहीयेत. म्हणजे मावा खवा काहीच नाही आणि फूड कलरचाही वापर नाही. त्यामुळे छान अशी रेसिपी आहे, कुठेही स्किप करू नका. आणि साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. पाव लिटर दूध घेतलेलं आहे. एक कप एवढा, म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम पेक्षा थोडं जास्त असेल घरचं तूप, साधं तूप घेतलेलं आहे. 3 लिटर दुधाची मलाई घेतलेली आहे. कारण आपण मावा खवाचा वापर नाही करणार. आपल्या घरी दूध असतं, फ्रीज मध्ये ठेवायचं, वरून मलाई काढून घ्यायची आणि मग ती आपल्या ह्यामध्ये वापर करायचा आहे, म्हणजे दुधी हलव्यामध्ये. पण 3 लिटर मलाई म्हणजे 2-3 दिवसाची तुम्ही मलाई घेऊ शकता, जास्त दिवसाची नाही. आणि ड्रायफ्रुट्स घेतलेला आहे मी, बदाम, काजू, पिस्ता तुमच्या गरजेनुसार तुम्ही घ्या. रंग येण्यासाठी मी थोडंसं केशरचे धागे दुधामध्ये भिजवलेले आहेत. टोटली ऑप्शनल आहेत, नसतील तरी काही हरकत नाही. वेलची पूड 1 चमचा, साखर पाऊण वाटी एवढी घेतलेली आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही घ्या. आता आपल्याला दुधी सोलून किसून घ्यायचं आहे. दुधी सोलून किसून घेताना काही दाखवणार नाही, सोलल्यानंतर डायरेक्ट दाखवणार आणि नंतर पुढची प्रोसेस करूया. दुधी सोलला आणि धुवून घेतला आणि मग किसून घेतला. किसल्यानंतर धुवायचा नाही आणि त्याच्या बिया मी काढल्या नाही, कारण एकदम कवळा होता. पक्व असला तर त्याच्या बिया काढून मग घ्यायच्या. आणि आता आपण हलवा बनवायला घेऊया. मग आम्ही कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये पहिलं घालून घ्यायचंय तूप मी थोडंसं ठेवणार आहे नंतर घालण्यासाठी. तुपावर आता हे किसलेला दुधी घालून घ्यायचा. तूप गरम झाला की किसलेला दुधी घालून घ्यायचा. आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय तुपामध्ये. गॅसची आच 5 मिनिटं फुल ठेवायची आहे. नंतर मध्यम आचेवर सगळं करायचंय. जेव्हा आपण दूध घालू त्याच्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला दुधी शिजवून घ्यायचंय. आधी आपल्याला थोडंसं झाकण लावून असा दुधी शिजवून घ्यायचंय. दुधामध्ये पाणी सुटला जातो, त्यामध्ये दुधी शिजला जातो. थोडासा ट्रान्सपरंट झाला दुधी की मग आपण त्यामध्ये दूध घालायचं आणि दुधी किसला की पटकन करायला घ्यायचं, नाहीतर दुधीला काळा पडतो. दुधीचा रंग आहे ना तो काळा होऊन जातो. आता असं परतून झालं ना तर अगदी 2-3 मिनिटं झाकून ठेवायचंय आणि गॅसची आच मध्यम करून घ्यायची. आता 2 मिनिटं झाली की आपण पटकन काढून घ्यायचा. आणि बघा दुधीला थोडंसं तूप जे आपण घातलं होतं ते सेपरेट व्हायला लागलेलं आहे. म्हणजे दुधीचा कच्चापणा थोडासा जो असतो तो असा तुपावर परतून घालून घ्यायचा आणि मगच आपण शिजवायला घ्यायचं. आता ह्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचंय. सगळं दूध घालते. 1 पाव लिटर एवढं आत्ताच घेतलेलं आहे. मिक्स करायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला आता हे दुधी पूर्ण शिजवून घ्यायचंय. तर झाकण ठेवायचं आणि दूध 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. म्हणजे दूध आटेपर्यंत आपल्याला शिजवायचंय. बघा बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे. बघा असे दुधाचे दाणे दाणे झालेले आहेत. आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय आपण केशरने भिजवलेले जे दूध होतं तेही घालायचे. म्हणजे सगळा त्याचा रंग केशरचा दुधीमध्ये उतरला जाईल आणि थोडासा केशरी रंग थोडासा येईल. कारण आपण फूड कलरचा कुठेही वापर केला नाही, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काही नाही. दुधी जर लगेच किसून तुम्ही करायला घेतलं तर त्याला मस्त रंग राहतो त्याचा, म्हणजे काळा पडत नाही. आणि आता ह्यामध्ये आपण मलाई पण घालून घेऊया. आता मलाई घालून घेऊया सगळी आणि मिक्स करून घेऊया. मलाई पण पूर्ण ह्या दुधामध्ये पूर्ण मिक्स झाली पाहिजे. पूर्ण आटवून घ्यायचे व्यवस्थित. आता मलाई घातल्यानंतर सारखं असं फिरवत राहायचंय. 10-15 मिनिटामध्ये पूर्ण हे दूध, ह्यामध्ये इतकं मलाईचं दूध झालं, म्हणजे मलाईचं थोडं तूप झालं, ते सगळं आटलं पाहिजे. आणि तूप सेपरेट होईपर्यंत आपल्याला हे आता शिजवून घ्यायचंय.
बघा मलईचं तूप सुटलेलं आहे आणि मलई घातल्याने बघा जे आपल्याला खवा घालायचा असतो त्याची जी कमतरता आहे ती भासत नाही आणि मलई बघा जशी खवा होतो तशाच पद्धतीने वाटतो बघा आणि छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि दुधी हलवा आहे तो एकदम घट्ट करायचा नाही, इतकं जाड ठेवायचं, पण अजून आपल्याला त्यामध्ये साखर घालायचे, वेलची पूड, ड्रायफ्रूट वगैरे सगळं घालायचंय. आता आपल्याला ह्यामध्ये साखर घालून घ्यायची. साखर घालून घेऊया. साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला, तुम्हाला किती गोड हवी त्या हिशोबाने घाला. 1 वाटी 2 वाटी जितकी हवी तितकी तुम्ही घालू शकता. जास्त गोड पण नाही, मी जवळजवळ पाऊण कप घातलेली आहे. वेलची पूड घालून घ्यायची. 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे. आता पूर्ण साखरेचं पण पातळ झाली त्यामुळे त्याचं पण पाणी सुटलं. आता पूर्ण आटवून घ्यायचंय. मी तूप घेतलं होतं त्यातलं मी इतकंच घातलेलं आहे बघा, कारण इतकं ठेवलेलं आहे, उरलेलं आहे. पुन्हा घालायचं होतं पण मलईचं भरपूर तूप निघालं त्यामुळे आता पुन्हा मी तूप घालणार नाहीये. बघा दुधी हलव्यामध्ये जे दूध आपण घातलं आणि साखर सगळं विरघळून जे पाणी झालं होतं तो पूर्ण आटलेला आहे आणि पूर्ण तूप आपलं सेपरेट झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि छान असं टेक्स्चर पण आलेलं आहे. आणि आता हे घालून मिक्स करायचं ड्रायफ्रूट घालून आणि गार झाल्यानंतर आपल्याला तो प्लेटमध्ये सर्व करायचं आहे. थोडंसं गार करून घ्यायचं म्हणजे आपण जे तूप घातलं ना ते पण थोडं घट्ट होईल. आणि आता आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. बघा रंग बघा किती छान आलेला आहे. कुठलाही फूड कलर न घालता फक्त थोडेसे केशरचे धागे ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालेल. आणि असं तूप पूर्ण सेपरेट झाले पाहिजे. आपण तूप जे घातलं होतं त्याच्या व्यतिरिक्त जी मलई घातली त्यामुळे त्याला भरपूर तूप सुटलेलं आहे आणि छान असा टेक्स्चर आलेला आहे बघा, छान असं. आणि आपल्याला आता हा बंद करून घ्यायचा आहे आणि आपलं प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा मंडळी छान असा दुधी हलवा मी बाउलमध्ये काढून घेतला आणि बघा टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे. रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.